ऑफ साइडला शॉट दरम्यान एक क्षेत्ररक्षण कव्हर शॉट कव्हर पॉइंटला शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला आपण पाहू शकता. सुजल तू गौरव. ओ पहिला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. सुरुवात दमदार झाली आहे. ज्ञानेश्वर दादा देखील ज्ञानेश्वर दादा या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज खूप जबरदस्त ड्रेस कोड केलाय ज्ञानेश्वर दादांनी देखील. जबरदस्त ड्रेसिंग ब्लॅक अँड व्हाईट. ज्ञानेश्वर दादाने आज ठरवलं असेल काहीतरी आज वेगळं करून जायचं. सुजल गोलंदाजी मार्कवर. टॉस जिंकला खोनी बी संघाने आणि आपण तर संदीप ठोबरेच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात संघाला. ओ ड्राईव्ह केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पण फेकी बघा अंडरआर्म स्टाईलने केली. ऑन द स्टंप फेकी देणं फार गरजेचं आहे. मॉर्निंग ग्रुप कोलिवलीच्या माध्यमातून कोलिवली संघाला देखील शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा आम्ही प्रत्येकाच्या देऊ पण एकदाच देऊ. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता यावेळेला एकने खातं उघडलं जातंय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला रोहित. सुजल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला रोहितला आपण पाहू शकता. पॉवर प्लेचं षटक आहे. कोहली संघाने टॉस जिंकला आणि सकाळच्या क्षेत्रात बॅटिंग करण्याचा नेहमी आपण निर्णय घेतात. धाडसी निर्णय घेतलाय. सुजल आमच्या समालोचन कक्षात राईट आर्म हृदयकडनं मारा करतोय. ड्राईव्ह केला यावेळेला. गोलंदाज बघा थोडासा फॉलो थ्रू मध्ये आपण तर घसरला असावा. कदाचित स्पाइक त्याचे सरकले असावे. बघा जरा रतन मानेकर काय झालंय का. सुजल व्यवस्थित आहे ना. नाही कदाचित खेळपट्टीवर थोडंसं आपण तर उलसरपणा असावा. त्यामुळे देखील आपण तर गोलंदाजाचे आपण तर शूज कदाचित ग्रीप पकडत नसावे. गोलंदाजासाठी ना एक वेगळे शूज देखील येतात. आपण बघितले तर आता ते शूज घालून तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. चांगली खेळपट्टी ग्रीप देखील मिळू शकता. अतिश देखील आज आमच्यासोबत जॉईंट दुसरे सहर्ष स्वागत. अतिश तुमचं देखील आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचं हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच गावदेवी भाल विपक्षापद कापडी सिद्धी पालेगाव. जबरदस्त मॅच बघायला मिळेल. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला रोहित. सुजल रोहितच्या बारपत एक चौकार आलाय. ओ फटका चांगला आहे. खोदून काढला. मिडॉन चेंडू वेगाने चाललाय. वाडीश लॉंगॉन क्षेत्ररक्षक 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गौरवचं कौतुक करेल यावेळेला मी. तिसरी घेतोय का पाहायचंय. तिसरी देखील कंप्लीट केली आहे. 1चं रूपांतर 2, 2चं रूपांतर 3 मध्ये. नाही गौरव किती वेगाने धावतोय बघा ना. जिथे एक तिथे 2 घेतल्या त्यामुळे दबाव निर्माण झाला आणि कोलिवली संघाच्या खेळाडूंनी मात्र फेकी चुकीची केली मनोजनी. ह्या चुकांना तुम्हाला नंतर महागात पडतात चेसिंग करताना. दिगेश तेच सांगतायत कंपल्सरी चेसिंग आहे. विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. यश म्हात्रे देखील बघा सामना एन्जॉय करतायत. थोडासा फेरफटका मारतायत. सुजल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला गौरव. फटका चांगला पूलचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. चेंडूला पाठवून दिलाय स्टँडच्या वरून. षटकार. काय फटका होता. शॉर्ट अप लेनचा चेंडू मिळाला आणि गौरव ठोंबरे यासाठी ओळखला जातो पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅट्समन या खोनी बी संघाचा. काय फटका होता. काय ताकद होती. काय नजाकत होती. जरी अतिश वातावरण शांत आहे पण फटक्यामध्ये ताकद होती. फटक्यामध्ये वजन होतं आणि धावा देखील त्याला 6 मिळाल्यात. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना खोनी बी संघ 14 धावा. 14 धावा धाव फलकाती लागल्यात. सुजल पुण्यात गोलंदाजी मार्कवर. गौरव ठोंबरे सलामीला आलाय आणि चांगलं बॅटिंग करतोय. दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून मोठे फटके आले. एक चौकार आला. एक षटकार आलाय. सुजल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आमच्या समालोचक कक्षांकडून. हो चांगला चेंडू यावेळेला वळवलाय. चेंडू आपण तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चाललाय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. बॉटमचा खूप चांगला वापर केला होता यावेळेला. नाही गौरवचं कौतुक करेल. खूप चांगली बॅटिंग करतो. षटकार आल्यानंतर सिंगल डबलवर देखील भर देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 16 धावा. कोणी बी संघ प्रथम बॅटिंग करतो. सुरुवात दमदार झाली.
गौरवने आपण खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. दोन्ही बॅटरांचा जर विश्वास आपण जर अतिश विचार केला ना तर दोघे बॅटरांनी ना सावध पण आपण आता आक्रमक अशी सुरुवात केली आहे. डीजे सोळा धावा आल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू सोमनाथ कारभारी. या संघाची ओळख दिगेश आणि सोमनाथ. पचता कशा प्रकारे गोलंदाजी केली होते. सोमनाथ लेफ्ट आर्मर आहे. पहिला चेंडू यावेळेला आडव्या बॅटने स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिला. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर चौकार. खूप चांगलं संगीत ऐकलं होतं. संगीत म्युझिक आणि डीजेची सुरुवात कधीपासून झाली प्रियांश. 2007चा आपण विश्वचषक पाहिला ना त्याच्यामध्ये न्यूझीलंड संघ खेळतो आणि स्टीफन फ्लेमिंग संघ नायक होता. त्याला कळत नव्हते की आपल्या संघाला आपण फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं आमच्या संघाच्या जेव्हा जेव्हा मॅचेस असतील ना तेव्हा तुम्ही संगीतचा वापर करा आणि डीजेचा वापर करा. तेव्हापासून सर्रासपणे डीजेचा वापर केला. सोमनाथ चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. खूप चांगला झेल घेतलाय दिगेश यांनी. पहिला गडी बाद येतो. आपण आता यश मिळालं यावेळेला सोमनाथला. चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूने काय प्रत्युत्तर दिलंय हे कदाचित सोमनाथ सांगत असतील. पहिला तुमचा तर दुसरा आमचा. बॅटर बाद. एक स्ट्रायकर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यश मिळालंय सोमनाथला. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 20 धावा. अतिश देखील खूप चांगलं गुणलेखन करतायत. आपल्या सुनेरी अक्षराने आपण स्कोर बोर्ड लिहिण्याचं काम केलं जातं. नाही गुणलेखक म्हणजे आमच्या पाठीचा कणा. प्रियांशी आपण नेहमी सांगतो की गुणलेखक नेहमी आपल्याला चांगला पाहिजे आणि तो गुणलेखक आपल्याला लाभलाय अतिच्या स्वरूपात. राकेश माळी आलाय संघाचा संघ नायक. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग, मिड विकेट. फटका आल्या आल्या उडवला. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिला यावेळेला चेंडूला. काय ताकद आहे. लॉंग ऑन सी मारच्या बार. षटकार. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. गौरवच्या बॅटमधून एक षटकाला. राकेश माळीच्या बॅटमधून षटकारला. राकेश माळीने काय सुरुवात केली. मला आठवते ती स्पर्धा हेडुसनच्या मैदानात अतिशय जबरदस्त बॅटिंग केली ती. आल्या आल्या बॅटचा फेस खोलला. आता प्रियांश खेळाडूंना जुना चेंडू असो नवीन चेंडू असो काही फरक पडत नाही. फक्त मनगटात ताकद पाहिजे. फोरआर्म्स मध्ये ताकद पाहिजे. तुम्ही कोणताही चेंडू कुठल्याही दिशेला मारू शकता. जरी सकाळचं वातावरण आहे. वातावरण एकदम शांत आहे आपण बोलली तर. पण इथे शांत वातावरणामध्ये ना खोनी बी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय आणि तो निर्णय आतापर्यंत खूप चांगला आहे. यस मनोज. मनोज काहीतरी सूचना करतायत गोलंदाजा. एंड बदललंय. ओ बॅकफुट गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. आउटफील्ड पास आहे. 3-3 शतक पाटला करतायत पण चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारच्या पार. चौकार. काय बॅटिंग करतोय बघा राकेश माळी. संघ नायक आहे. आल्या आल्या षटकार नंतर मात्र बॅकफुटर गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला. इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवलं. जबरदस्त. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. धावसंख्या वेगाने वाढते. 30 धावा. अतिश पाटीलचं देखील आपण काम वाढतंय. हा चेंडू चांगला होता. यावेळेला पायची तर स्ट्रॉंग अपील झालंय.
पंच सांगतात की डावखुरा आपण तर गोलंदाज आहे, अँगल बनवून गोलंदाजी करतोय, त्यामुळे लेग स्टंपवर पिचिंग झाला होता. चेंडू लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 31 धावा. नेक्स्ट मॅच. चला भाल संघाचे संघनायक आणि पाले संघाचे संघनायक टॉस साठी सज्ज राहायचंय. सोमनाथ लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. टाकला गौरवला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू यावेळेला. झेलची शक्यता आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. सोमनाथला अजून एक यश मिळतंय. सोमनाथ थोडासा नाराज झाला कारण एक षटकार आपण तर एक त्याच्या अगेन चौकाराला षटकाराला जरी त्यांनी धावा दिली असेल तब्बल आमचे गुणलेखक सांगतात 2 बॅटर बाद केले आहेत. धावा दिल्यात त्यांनी तब्बल 15 धावा दिल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण कोणी बी संघ 2 बॅटर बाद धावा झाल्यात. आपण धावफल करते फक्त आणि फक्त 31 धावा. डीजे फटका खेळलात बाद झाला तर मग आपण आता मैदानावर सर्व काही संपतं आणि तेच आता गौरवला जाणवतंय. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता यावेळेला 4थ्या क्रमांकावरती आपण आता भूषण येतोय. गौरव बाद झाले तर राकेश आणि भूषण ही जोडी आता मैदानावर पाहू शकता आपण. खोनी म्हटलं तर 3 संघ आपल्याला बघायला मिळतात. अर्षद ठोंबरेचा संघ असेल, आकाशचा संघ असेल, 40+ माध्यमातून संदीप ठोंबरेचा संघ आणि आपण तर 20 संघ म्हटलं तर विजय फुलोरे असतील. आज अजय नक्कीच खेळत नाहीत, दुखापतग्रस्त आहेत. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय आमच्या समर्थ कक्षांकडून? नरेश येतोय. नरेश आपल्याला बघायला मिळतोय. नरेश कारभारी येतोय. सोमनाथने 2 महत्वपूर्ण विकेट मिळवून दिल्यात. नरेश गोलंदाजी मार्कवर. नरेश कारभारी. बघा अजून 5 मिनिटं बाकी आहेत. 2 षटकं टाकायला वेळ किती गेलाय बघा. नरेश हा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवला. यावेळेला क्षेत्ररक्षक आले आहेत. पंचांचा इशारा काय येतो यावेळेला? षटकार. शॉर्ट लेनचा चेंडू आणि त्याला पाठवून दिला पूलच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खरं आता चेंडू मिळाला नव्हता लवकर, त्यामुळे कसं विपक्ष संघाला त्याचं नुकसान होऊ शकतं. 1-2 मिनिटं आम्ही देऊ देखील अतिश. खरं आता चेंडू 2 वेळा आपण 3 ते 4 वेळा बाहेर गेला, लवकर आला नव्हता चेंडू. आल्यानंतर चेंडू देखील आपण थोडंसं चाचपणी केली जाते. नरेशचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला राकेश. राकेश जबरदस्त आक्रमक बॅटिंग करतोय, यासाठी जाणला जातो राकेश. कमी चेंडू जास्त धावा. नरेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. पुन्हा एकदा पूलचा लाजवाब फटका. काय ताकद आहे या बॅटरकडे. थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला ना का त्याला फेकून देतो मिड विकेट सीमारेषा पार. काय प्रचंड ताकद आहे. षटकार आल्यात. राकेश माळी काय बॅटिंग करतो मैदानावर गेल्यावर. नाही कोणताही गोलंदाज असो, फक्त त्याचा बल्ला बोलतो, मैदानावर त्याची बॅट बोलते. काय बॅटिंग केली जाते, लाजवाब बॅटिंग. तिसरा येतो का पाहायचा. नरेश आता कमबॅक करतो का पाहायचा. राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. प्रेशराइज गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला. ही चांगली लाईन होती. 1 धाव कंप्लीट केली. जो लॉंग ऑनला चेंडू फील्ड 2 होत आहेत का पाहायचंय. क्षेत्ररक्षकाने वेळ घेतला, त्याचं रूपांतर आपण 2 धावेमध्ये होते. भूषणने लगेच कॉल दिला कारण त्यांना माहिती आहे डेंजर एंडला मला जायचंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो.
कोणी बी संघ 45 धावा म्हणजे 15 पेक्षा जास्त असताना धावा करतोय. कारण अजून 3 षटकं संपली नाहीयेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नरेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला राकेश. चांगला चेंडू होता यावेळेला. चेंजअप पेस होता. गती परिवर्तन बघा. यष्टीरक्षक सोमनाथ आला आणि 2 चेंडू काय अप्रतिम फेकलेत नरेशने. हेच तर अनुभव आहे ना. 7 चेंडू 24 धावा करून आपण तर राकेश बाद होतोय. जबरदस्त बॅटिंग केली. नवीन बॅटर कोण येतो पाहायचं आता मैदानावर. कोणी संघ आपल्या बॅटिंग ऑर्डर लगेच आपण तयार ठेवा. जालिंदर येते. जालिंदर येतो आता. काय कमबॅक. सोमनाथ मी मगाशीच कौतुक केलं त्या खेळाडूचं. एक अनुभवी खेळाडू आहे आणि या खेळाडूने हा संघ तयार केलाय. त्याला माहिती आहे प्रत्येकाकडनं कधी कधी चुका होतं. पण सोमनाथनी बघितलं. दोन्ही चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचे टाकलेत. नाही बघा पैसे पडलेत दादा. नाही पैसे जास्ती झालेस तर आमच्याकडे द्या. नाही लक्ष्मी आहे ना तिला सांभाळून वापरा. चला चला लवकर जरा. जालिंदर. सोमनाथ गेला आणि 2 चेंडू अप्रतिम टाकले. मार्गदर्शन. आम्ही नेहमी म्हणतो ना यश कुणामुळे मिळते तो गुरुमुळे. आणि ते गुरु गेले त्यांच्या पाठीमागे. जालिंदर आलाय. नरेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन आलंय आमच्या समालोचक कक्षांकडून. चांगला चेंडू होता यावेळेला. लोअर फुलटॉस होता. वाईड ईस्ट लॉंगरला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडलं टाळ्या होऊन जाते जरा. सुजल आहेत. धावसंख्या 10 फलकार त्यामुळे पाहू शकता यावेळेला. 47 धावा चेंडू बाकी फक्त आणि फक्त. या षटकात विचार केला एक नाही चांगली कमबॅक बघायला मिळेल. 2 षटकानंतर खूप चांगलं कमबॅक. एक्स्ट्रा चेंडू अजूनही पडला नाही एकही. खूप चांगली गोलंदाजी. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सोमनाथला माहिती विकेट मिळाला असं पण बॅकिंग नाही त्यामुळे मारत नाही. डॉट चेंडूची समाप्ती ते. षटक झाले 3. लगेच ड्रिंक्स बेकरने मैदानात जायचं. खेळाडूंनी आपण 12 खेळाडू त्यांनी जवळ डीजे मास्टर त्यांच्या बाजूला एक सुमधुर संगीत ऐकूया. पण तत्पूर्वी विनंती करतोय पालेगाव संघाचे संघनायक भाल संघाचे संघनायक टॉस साठी या. ड्रिंक्स पाले संघ इथे आलेला आहे. चला संघनायक या आमच्या व्यासपीठावर. भाल संघ जर आपण आला असाल संघनायक या. नाही ड्रिंक्स ट्रॉली देखील जाते तेव्हा आम्ही टाइम देखील स्टॉप करतो. रेश आमच्या व्यासपीठावर आपण पाहू शकता आमची संपूर्ण कमिटी बसलेली आहे. आयोजनकर्ते बसलेले आहेत. प्रसाद शस्त्र बुद्धला देखील आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर दादा मागे का बसलेत. ज्ञानेश्वर दादा बसा पुढे. नाही ही तुमची स्पर्धा आहे. तुम्ही दिसला पाहिजेत लोकांना. यस धन्यवाद ज्ञानेश्वर दादा. आज ड्रेसिंग खूप नितीन म्हात्रे चांगली केली आहे. अप्रतिम ड्रेसिंग. जाऊया मॅचच्या दिशेने. जो व्यक्ती काम करतो त्याचं नाव देखील घेतलं गेलं पाहिजे. सर्वच काम करतात. पण ज्ञानेश्वर दादा आम्ही काल बघितलं तुम्ही व्यासपीठावर जरी तुमच्या गावची मॅच चालू होती पण तुमचं लक्ष पूर्णपणे व्यासपीठावर होतं. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज सुजल येतोय. दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय सुजल. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला भूषणला आपण पाहू शकता. उंच बरा खेळाडू सुजल. चेंडू ऑन साइडला फ्लिकचा जबरदस्त टायमिंग फटका बघायला मिळालाय. काय बॉटमॅनचा वापर केला त्या चेंडूला पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. खेळाडू आल्यानंतर षटकारानेच आपण आता अकाउंट ओपन करतोय. आक्रमक करतोय. म्हणजे कुठेतरी संघनायकाने सांगितलंय की जाऊन तुला खेळपट्टी जास्ती चेंडू खेळायचे नाही. कमी चेंडू तुला जास्त धावा करायच्या. तेजस काय बॅटिंग केली. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता.
53 कंप्लीट. कोणी बी संघासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय चेंडू, चाललाय चेंडू. आपण इथं स्कोअर लाईक रिझन मध्ये बॅकिंग येते तिथे. सचिन खूप चांगली बॅकिंग देतोय. 2 धावा आपण पूर्ण केल्या. त्या धावसंख्या धाव करते आपण पाहू शकता या बेला 55 धावा. 4th षटक प्रगतीपथावर आहे. सुजल तो भूषण फटका यावेळेला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, त्याच्याकडून झाले चूक आणि चुकीचं रूपांतर 1-2 नाही तर चौकार मध्ये 83 काल हायस होत्या. मी तर म्हणेल ना अतिशय झेल नव्हता. तर तुम्ही झेल पकडू नका, चेंडू थांबवा. कुठेतरी 2 धावा वाचल्या असतील. तेच कदाचित संघनायक सांगत असेल खेळाडूंना की घाई करू नका. अरे आउटफील्ड इतकी फास्ट नाही मैदानाची. चेंडू पडल्यानंतर खूप टेकअप होतो, बाउन्स घेतो आणि निघून जातो सीमारेषा पार. धावसंख्या धावफल का त्याकडे पाहू शकता चौकाराने 39. सुजल 59. हा चेंडू यावेळेला आपण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. भूषण थोडेसे नाराज होत आहेत, जास्त सफल झाले होते. गोलंदाजाने चूक केली नाही. यावेळेला मिडल स्टंपवरनं चेंडू काढलाय. खूप चांगली गोलंदाजी, चांगलं वापसी बघायला मिळते चौकार गेल्यानंतर. सुजल दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. 59 धावा धावफलकाती लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आलाय पण तो फक्त प्रेक्षक बनून राहत आहे. सरळ चेंडू चाललाय साइड स्क्रीन वरती. षटकार. मी जर गोलंदाजी केली ना तर अतिश तुमच्या आपण तर चेंडूवरती धावा येणारच आहेत. सुजल तो भूषण. हो चांगला चेंडू. ही डिलिव्हरी खूप चांगली होती. हीच लाईन तुम्हाला फेकायची. प्रत्येक चेंडू तुम्ही ओव्हर पिच शॉर्ट पिच टाकाल त्याच्यावरती मार पडेल. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल आपण तर सुजलच्या 18 आल्या. 2 षटकामध्ये सुजलने धावा दिल्या तब्बल 32 धावा दिल्या. धावा दिल्या धावफलकाती खोनी बी संघ प्रथम बॅटिंग करताना एक दमदार सुरुवात केली. अतिशय मला सांगतात धावा आल्या तब्बल. धावा झाल्या धावफलकाती 65. संघनायकांनी राकेश माईनी सांगितले की आम्ही टॉस जिंकून 50+ धावा करू. होता 60+ धावा झाल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. कोलिवली संघाच्या माध्यमातून बघा बॅटची मागणी केली जाते. बॅट जरा लवकर द्या. पंचांकडनं अनुमती मागितली बघा आणि घेणं गरजेचं आहे. 65 झाले आहेत. बरोबर टाइमामध्ये गेम चालू आहे. सामना सुरू आहे. महेश आलाय. हे षटक संपल्यासाठी अजून 5 मिनिटं बाकी आहेत. महेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता. जालिंदर फुल टॉस होता यावेळेला. ऑन साइडला आपण कार्पेटच्या माध्यमातून चेंडू चालला डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक येतोय. खराब चेंडू. त्याच्यावर फायदा उचलला नाहीये. कदाचित हा भूषणला चेंडू मिळाला असता तर षटकार बघायला मिळाला असता. हाईट फॅक्टर चेक करायचं प्रशस्त होते. बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. दोन्ही संघ आपण ते खेळाडूंना विनंती आपण बसा इथे. आमचे पंच आहेत तिथे ऑफिशियल ते पाहतील. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला आपण आता बॅटिंग करताना. नंतर तुम्हाला मिळू शकतोय. महेश हा चेंडू लॉफ केलाय. काय टायमिंग आहे. चेंडू चालला यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. आमच्या आयोजन कमिटीला विनंती आपण जरा आपले स्वयंसेवकांना सीमारेषा तैनात ठेवा. अरे खेळाडू जर गेला तर वेळ जाईल. आज आपल्याला एक मॅच देखील एक्स्ट्रा कव्हर करायचे. चला भाल संघाचे संघनायक
पाले संघाचे संघनायक आलेले आहेत. बाल संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. बाल संघ म्हटला तर आपण बघितलं तर मलंगडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप मळवी यांचा गावचा संघ काल देखील त्यांनी स्पर्धा एन्जॉय केली या व्यासपीठावरून. महेश भूषण भूषण जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत 3 षटकार आलेत. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट चेंडूची समाप्ती ते एसटी रक्षक पुढे आलाय बघा सोमनाथ. तीन षटकार आले आहेत. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 72 धावा. महेश पुन्हा एकदा आपण आता फुल लिंडोलीचा चेंडू यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. षटकार आल्यानंतर चुकीपासूनच बोध घेणं फार गरजेचं असं ते घेतलं आता महेशने. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर 2 आतापर्यंत 7 धावा दिल्या 4 चेंडूमध्ये. चांगलं षटक हाताळलं जात आहे महेश. चेंडू ड्राय केला यावेळेला कवच्या डोक्यावरनं उडवलाय. खाली क्षेत्र निवडलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चालला यावेळेला सीमारेषा पार. चौकार. संघनायक आणि पाले संघाचे संघनायक टॉस साठी या. फक्त आता काही चेंडू बाकी आहेत. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. महेश चेंडू खूप चांगला होता. खोलो टप्प्याचा खोदून काढला यावेळेला. डीप स्क्वेअर लेगला आपण चेंडू फील्ड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 78 म्हणजे 79 धावांचं लक्ष असणार आहे. नाही कौतुक करेल तेजस काय या संघाचं. कारण एकही अतिरिक्त धाव दिली नाही त्यांनी. वाईट चेंडू फेकला नाही. नो चेंडू फेकला नाहीये. कौतुक करेल. धाव वाजल्यात आपण बघितलं तर 78 झाल्यात. 79 धावांचं लक्ष आहे. चला टॉस साठी या. पालेगावचे कॅप्टन नाही बघा आम्ही सातत्याने सूचना करतो प्रसाद सर. पालेगावचे कॅप्टन आणि भाल संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. मग संघनायक का येत नाही. नाही आम्हाला आज महत्वाची एक मॅच देखील सेमीफायनलची खेळवायची. पाले संघाचे संघनायक आलेले आहेत. भालचे कॅप्टन या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. धावा दिल्यात धाव फलकावरती आपण पाहिलं तर 78 79 संघाची आपण इथे गरज असणार आहे. ते म्हणजे आपण तर कोहली संघाला कोहली संघाची बॅटिंगचा विचार केला ना सोमनाथ आणि दिगेश ही जे दोन्ही बॅटर जर खेळले तर हे लक्ष देखील ते पार करू शकत आहेत. सामना जसा सुरू होईल तर जाऊया पहिल्या सत्रासाठी आमचे अप्रतिम समालोचक प्रियांश यांच्याकडे आपण तर नेरळ यांच्याकडे. धन्यवाद. चला भाल संघाचे संघनायक जर आमच्या आवाज तुमच्या पण जात असेल नाही येता येत संघनायक लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. टॉस देखील आम्ही करणार आहोत. कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. साईनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते मी टॉस करू. नाही साईनाथ पाटीलचं प्रचंड प्रेम दिसतं या चिंचपाड्यावर. नाही काल देखील होते ते आज देखील आले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मी टॉस करू. चला भालचे कॅप्टन या. हॅलो चेक हॅलो चेक. टॉस केलं होतं भाल विपक्ष पालेगाव. छापा कॉल केलाय आपण तर आणि भाल संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे. चला डिसिजन पेंडिंग आहे तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. सज्ज आहेत आमचे समालोचक यश बाबरे. धन्यवाद.
हॅलो चेक. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषकामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या सत्राचा आढावा पण ऐकलेला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोणी बी टीमने टॉस जिंकला होता आणि धाडसी निर्णय बॅटिंगचा स्वीकारला. पहिल्या दिवसाचा मजबूत अभ्यास केलेला दिसतोय कोणी बी संघानं. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 78, 78, 79 ठेवण्यात आलेलं टार्गेट. पहिलाच बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द स्टंप साठी अपील. धाव घेतलेली नाहीये. पंच क्रॉस व्हेरीफाय करत असताना बॅट्समनने राऊंड द स्टंप्स बॉल पिच केल्याच्या नंतर अगदी समोर ट्रॅक मध्ये आला. विजिबिलिटी ब्लँक झाली पंचांची आणि त्या कारणास्तव गोलंदाज विवेक आपण पाहतोय थोडा नाराज आहे, कारण कदाचित डिसिजन क्लोज होऊ शकला असा. पहिलं षटक फेकत असताना विवेक सॅकिंग एंडला सोमनाथ. जबरदस्त सामना रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. 30 चेंडू 79चं टार्गेट. विवेक तयार. राऊंड द स्टंप्स फुल टॉस होता. आडवा बॅटने खेचून मारला. जितक्या वेगाने टाकला तितक्याच वेगाने पाठवलं. सहज सीमा पार. चौकार. दुसऱ्या बॉलवरती आलेला चौकार. 200च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं. दुसऱ्याच बॉलवरती फुल टॉस सापडल्याच्या नंतर आडवा बॅटने गॅप शोधली. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत असताना फलंदाज सोमनाथ. हो बिगिट करायचं होतं. एज लागल्याच्या नंतर शहराचा वेध घेतो. डायरेक्ट हिटची संधी. हो चुकीचा थ्रो आणि ही चुकी शेवटच्या टप्प्यामध्ये मागणी पडेल नक्कीच. मोह आवरू शकलेला नाहीये विवेक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतात फक्त डिसिजन देत नाही तर समोरील खेळाडूंनी आक्षेप नोंदवल्याच्या नंतर त्यांना ते नियम देखील समजतात. ही देखील एक चांगली पंचांची भूमिका आपण पाहतात. बॉलर विवेक हाफ ट्रॅकर पुल करतात. फायदा पॉवर प्लेचा उचलतात. डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल सीमा पार. 4 रन. स्वतःची च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे बिनगडीबाद 12 धावा. सोमनाथ सॅकिंग एंडला. पाहत होता चेंडू लेग स्टिक मिस करतोय. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. सेकंडचा कॉल. सोमनाथनं सुरुवातीला नकार दिला परंतु दिगेशचा फ्लो पाहून सोमनाथनं देखील त्याचं क्षेत्र सोडलं. लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा धावफलकावरती आड होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली बिनगडीबाद 14. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. इकॉनॉमिकल षटक टाकत असताना सलगच्या 3 चौकार आल्याच्या नंतर थोडासा प्रेशर बनवला होता विवेक वरती बॅट्समन सोमनाथनं, परंतु चांगला गोलंदाज विवेक प्रॉपर लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करत असताना फुल टॉस आडवा बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन शॉट मिड विकेट मधून लॉंग चेस फिल्डर साठी 2 धावा तर वेगानं पूर्ण केलेला. बॉल येईल विवेक पर्यंत. तत्पूर्वी पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण होता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 79 धावा संख्येचं टार्गेट चेस करत असताना बिनगडी बाद 16 धावा धावफलकावर. वेळेचं बंधन असणार आहे याची देखील आपल्याला नोंद घ्या. 4 षटक आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये काही करून पूर्ण करणं अनिवार्य आहे, कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर घरच्याच संघाला त्याचा फटका बसला. जर का बॅटिंग
प्रथमतः असे साहिल 11 चिंचपाडा संघाचे तर चित्र काहीतरी वेगळं असू शकतं. जय बोलू नेवाली संघाचे एफर्ट चांगले राहिले. त्यांनी मेहनतीच्या जोरावरती टॉप 4चं गोल्डन तिकीट त्यांना हासिल केलं. परंतु काल कुठेतरी क्लायमॅटिक चेंजेस, कारण 60चं टार्गेट 24 बॉलमध्ये चिंचपाडा संघाच्या समोर तितकंसं मोठं नव्हतं, परंतु ते क्लायमॅटिक कंडिशनमुळे ते मोठं झालं टार्गेट आणि जवळपास इम्पॉसिबल होऊन बसलं. स्पर्धेचे काही नियम व अटी आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत आलेलो आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा गोल्डन नियम, त्याचबरोबर कंपल्सरी ड्रेसिंग अँड चेसिंग स्पर्धेचे काही गोल्डन नियम तुमच्यापर्यंत सातत्याने आम्ही पोहोचवत आलेलो. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात, हवेत खेळले, जेलची शक्यता खेळाडूसाठी लॉंग चेसेस पोहोचलेत. जज केला वाइल्ड जज कॅच, विकेट डाऊन. पहिला धक्का बसत असताना पहिलाच बॉल फेस करत होता दिगेश. मोह आवरू शकलेले नाहीयेत. ओव्हर पिचला प्रॉपर एलिव्हेट करू शकलेले नाहीये. धक्का पहिला, जालिंदरला मिळते पहिली सफलता. फलंदाज बाद. असताना सेकंड ओव्हर मध्ये भूषण आलेले आहेत आणि भूषणला मिळत असताना ही पहिली सफलता. दिगेश पहिल्या ओव्हर मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते, परंतु एंड बदलल्याच्या नंतर ओव्हर पिच होता, व्यवस्थित एक्झिक्यूट करू शकलेले नाहीयेत. बॅट वरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये, त्या कारणासह चांगली जेल वाईडिश लॉंग ऑनला पकडण्यात आलेली आहे. जबरदस्त फिल्डिंगची व्यूहरचना ॲज अ कॅप्टन सजवली आहे. त्याचबरोबर अनिकेतची चांगली जेल या पहिल्याच बॉल वरती. या छोट्या गोष्टी फार इम्पॉर्टंट राहतात शेवटच्या क्षणामध्ये. एक गडी बाद 16 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला, कदाचित डिसिजन येणं अजून बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, पहिली विकेट पहिल्याच बॉल वरती भूषणला सफलता. ॲज अ बॉलर मिळत असताना ही चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणलं जातं. चांगली सुरुवात ही तुमच्या अर्धी यशाची नोंद असते आणि तशीच सुरुवात करत असताना भूषण आतापर्यंत 16 79चं मोठं टार्गेट चेस करत असताना नवीन फलंदाज दीपेश आडवा बॅटने खेळतात. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये जात असताना पुन्हा एकदा अनिकेत. एक सिंगल आतापर्यंत कंप्लीट. चांगला थ्रो, फक्त एकच रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 17. 17 फॉर द लॉस ऑफ 1. भूषणनं P2च्या अर्थातच पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सुरुवातच चांगली केलेली आहे. कदाचित आता पाहूयात सोमनाथ अटॅक करेल का भूषण वरती, कारण पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा येतील त्या अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी फायदेशीर ठरतील. बॅटिंग करत असताना कोलिवली संघाला लेफ्टी बॅटर आहे सोमनाथ. पॉवर, ताकद भरपूर आहे, कॅपॅसिटी, पोटेन्शियल भरपूर आहे. आता ते मैदानाच्या आतमध्ये त्यांना सिद्ध करायचं आहे. चला, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. वेळेचं बंधन आहे आपल्याला स्पर्धेसाठी. फिल्डिंगची व्यूहरचना, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू. बोलो तयार. राऊंड द स्टम्प्स आले. आडवा बॅटनं स्लॉक स्वीप करायचा होता, थोडेसे दूर ठेवला शरीरापासून, त्याचाच फायदा होत असताना बॉलर भूषणला डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या थांबली आहे आतापर्यंत 17 वरती. 17 स्कोर बूट. बोलो तयार. समोर खेळतात. चांगला बॉल होता, वेगाने टाकला होता, एक तर केली कंप्लीट. सेकंडचा कॉल, वॅकंड एरिया, फिल्डर जोपर्यंत पोहोचतात तत्पूर्वी या 2 धावा. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 19 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 60ची गरज. जवळपास आपण पाहतात 20 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 20 बॉल मध्ये 60 धावसंख्येची आता गरज आहे. आस्किंग रन रेट आता वाढत चाललेला आहे, 18.00. आडवा बॅटना फाटका, प्रॉपर गॅप शोधले, वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल सीमा पार. 4 रन. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आणि टॉस जिंकलेला आहे युवराज 11 भाळ संघानं. बाळ संघ आपल्याला विनंती, आपला डिसिजन ताबडतोब आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डिंग
ओके, थँक्यू. बाल टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. मुख्य प्रवेशद्वारा मार्गे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची देखील आपण नोंद घ्या. एक गडी बाद 23. अंतिम चेंडू बाकी आहे. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. भूषणनं महत्वाचा एक गडी त्यानं बाद केलेला. शेवटचा बॉल. हो, चांगला फटका. जितक्या वेगाने तितक्याच वेगाने पाठवला. बॉल सरळ सीमा पार, फाईन लेग सीमा पार जात असताना धावा अंतिम बॉलवरती 6 आलाय षटकार. 2 ओव्हरचा खेळ होतो पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 29 वरती. 29 for 1. रिप्ले. एकोणतीस धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आपण पाहतात. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये आता 50चं टार्गेट. अठरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 50 या धावसंख्येची आता आवश्यकता. बोलो तयार. ओव्हर नंबर 3. गौरव आले तिसऱ्या ओव्हर मध्ये. शरीरापासून दूर ठेवतात सातत्याने. आपण सकाळच्या सत्रापासून गौरवचं नाव आपण सातत्याने ऐकत आलेलं आहे. आता तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेल्या बॉलिंग साठी मस्ट निडेड ओव्हर हे असणार आहे दोन्ही संघांसाठी. कारण जिथे 18 बॉल मध्ये 50चं टार्गेट आहे, आता तिथे इथून सुरुवात आता करावी लागेल. आस्किंग रन रेट जवळपास आपण पाहतात वाढत चाललं, परंतु अंतिमचे जे 2 फटके आले सोमनाथच्या बॅटमधून, एक वाईडिश लॉंग ऑनला चौकार, त्यानंतर फाईन लेगला षटकार, ते कुठेतरी फायदेशीर ठरले. आस्किंग रन रेट 17.65 वरती जाऊन पोहोचलेला. अटॅक करतात आडवा बॅटनं. पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन. चेंडू थोडासा बाउन्स घेतो. सेकंडचा कॉल. डायरेक्ट थ्रो झाला विकेट किपर एंडला. एक धाव या बॉल वरती मिळते. टीमची धावत संख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचलेले 30 वरती. गौरव चांगले षटक आतापर्यंत हाताळत असताना जवळपास दोन्ही चेंडू चांगले होते गौरवचे. आता लेफ्टी बॅटर सॅकिंग एंड वरती सोमनाथ ही गरजेचं आहे कोलिवली संघासाठी. जेवढा जास्त सोमनाथ सॅकिंग एंडला राहील तेवढा धावा कोलिवली संघासाठी बनत राहतील. विजयासाठी 16 बॉल मध्ये आता 49. महत्वाचे हे 4 चेंडू. या 4 चेंडू मध्ये किमान 2 ते 3 मोठ्या फटक्यांची अपेक्षा कोलिवली संघ नक्की सोमनाथ कडून कळेल, यात देखील मात्र काही शंका नाही आहे. ऍज अ ओपनर आलेला सोमनाथ बोलत या. फुल टॉस अटॅक करतात. लॉंग ऑनला झेल होईल का? क्षेत्ररक्षक आहेत. हो, गुड कॅच. रनिंग झेल पकडलेली आहे आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. रेफर करण्यात आलेले ऑफिशियल कडून रेफर करण्यात आलेले ओव्हर द वेस्ट साठी. अंपायरच्या वतीने रेफर करण्यात आलेला आहे. प्रसाद सर, आपल्याला विनंती की आपण आमच्या टेक्निकल रूम मध्ये लगेच यावं. महत्वपूर्ण डिसिजन. TV umpire to director, we have a official review for the beamer. So we invite Mr. Prasad Shahastrabuddhe sir to please join us in technical room. लगेच शहानिशा आपण करूया. झेल पकडले महत्वाच्या गडीची सोमनाथची आणि ओव्हर द वेस्ट साठी पंचांकडून रेफर करण्यात आलेला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट्स अन नो बॉल ओव्हर द वेस्ट. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. नो बॉल. आणि आता पुढचा बॉल सोमनाथ साठी फ्री हिट. नो बॉलची एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते, कारण रनच घेतलेले नाहीये. सोमनाथनं चांगली झेल लॉंग ऑनला पकडण्यात आली होती. जालिंदर होते, चांगली झेल होती. प्रयत्न एफर्ट चांगले होते, झेल चांगली पकडली होती, परंतु पंचांचा इशारा अखेर नो बॉल आलेला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 वरती. 31 फ्री हिट. 16 बॉल मध्ये 48.
फ्री हिटचा बॉल, पुन्हा एकदा लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं, नाही थांबणार चेंडू, बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा घेत आणखीन एक धमाका, चौकार. आमच्या संगीत कक्षामध्ये चेंडू जाऊन धडकतोय. हा चौकार आलाय 4च्या मदतीने. संघाची धावसंख्या 35 वरती. 15 बॉल मध्ये 44 इक्वेशन. मॅच 50-50 बॅलन्स. निर्णायक 3 चेंडू हवेत. जेलची शक्यता. वॅकंड एरिया 3-3 क्षेत्ररक्षक चेस करतात बॉलचा. सोमनाथ नशीबवाने आज कोलिवली संघासाठी 2 धावा. या बॉलवरती संघाची धावसंख्या पुढे जात असताना 37. 14 बॉल मध्ये 42. 42 आर स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 14. 14 बॉल मध्ये 42 ची आवश्यकता. हे 2 चेंडू भरपूर निर्णायक असणार आहेत. एक तरी किमान मोठा फटका या बॉलवरती येणं गरजेचं आहे. तेवढी तरी अपेक्षा कोलिवली संघ नक्कीच करतोय. सोमनाथला बरेचसे जीवनदान मिळालेत. फायदा आता उचलावा लागेल. 14 बॉल मध्ये 42. बॉल तयार. दूर ठेवता शरीरापासून. एज अँड टेकन. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना जड पावलाने करावा लागेल परतीचा प्रवास. सोमनाथ आउट. विकेट आल्याच्या नंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रशांत. 13 बॉल मध्ये आता इक्वेशन बदलले. 13 मध्ये 42. या बॉलवरती एक मोठ्या फटक्याची अपेक्षा. 13 बॉल मध्ये आता 42 टार्गेट. 37 वरती 2. चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका. शेवटचे 4 मिनिटं आपल्याकडे पुढील ओव्हरसाठी फक्त बाकी राहिले, त्याची नोंद घ्या. हवेत खेळण्याचा प्रयत्न. जवळपास खेळाडू नाही आहेत. पहिली तर सिंगल वेगाने कंप्लीट केले. पाहूया चेंडू कितपर्यंत दूर चालला. फाईन लेगच्या दिशेने निघालाय चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती गौरवच्या विरोधामध्ये आल्या आल्या प्रशांतने टोकलाय चौकार. आणि या 4च्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे जात असताना 41 वरती. विजयासाठी 12 बॉल मध्ये 38 धावत संख्येची गरज. 12 मध्ये करायच्यात 38 धावा. हे आमचं मुख्य व्यासपीठाचं क्षणचित्र आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईट वरती पाहत आहेत. 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित गावदेवी चषक 2024 फार कमी वयामध्ये या स्पर्धेने बहुचर्चित असा मान नक्की मिळवलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेची चर्चा राहिलेली आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून चर्चेमध्ये असणारी ही स्पर्धा आणि अखेर त्या स्पर्धेला सुरुवात कालच्या दिवसापासून होत असताना 12 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावत संख्येची गरज. चला फास्ट खेळा प्लीज. 12 बॉल मध्ये 38. बारा बॉल मध्ये आता विजयासाठी 38 ची गरज आहे कोलिवली टीमला जिंकण्यासाठी. पाहूयात आता या धावा चेस होतात की डिफेंड. बॅटिंग करत असताना कोणी बी संघानं जबरदस्त बॅटिंग केली. आता त्यांना धावा रोखायच्यात. 12 बॉल आणि 38 ची गरज. बॉलिंग मार्क वरती भूषण.
हाफ ट्रॅकर व्यवस्थित कनेक्शन नाहीये, जवळपास खेळाडू देखील नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला लगेचच. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली 43 या धावसंख्येवरती. अकरा बॉल मध्ये आता विजयासाठी 36 या धावसंख्येची गरज आहे. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. जवळपास 5 चेंडू टाकण्यासाठी शेवटचे 2 मिनिटं आता बाकी राहतात, हे देखील लक्षात घ्या. अन्यथा अंतिम षटकामध्ये जे काय पंचांकडून सिग्नल येईल त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. 11 मध्ये 36. फुल टॉस आहे, स्वीप करत होते. क्लीन बोल्ड कमी गतीने टाकला होता, लाईनला रीड करू शकलेले नाही आहेत. आणि भूषण एक एक करून आपण अस्त्र बाहेर काढत असताना फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर कमी गतीने टाकला होता, लाईनला व्यवस्थित रीड करू शकलेलं नाहीये. स्वीप केला होता, फटक्याचं सिलेक्शन चांगलं होतं. जर का बॅटला चेंडू लागला असता तर नक्की चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या. आता इक्वेशन बदलत आहे. 10 बॉल आणि विजयासाठी 36 या धावसंख्येची गरज. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सचिन. 10 बॉल 36. रफ करण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा चांगला वापर करत सरळ केलेत. मिडॉन मधून डीप मध्ये बॉल. सेकंडचा कॉल वेगाने निघालाय. डायरेक्ट थ्रो, बॉल सेंडला रॉकेट थ्रो होता. पोहोचले दोन्ही फलंदाज. 2 धावा या बॉलवरती. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा फेरबदल. आपण ऍक्शन रिप्ले, जबरदस्त फिल्डिंग एका ऍक्शन मध्ये, पिक गॅदर, त्यानंतर डिरेक्ट थ्रो झाला होता ऑन टू द स्टम्प्स बॉलर एंडला. फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक. 10 बॉल मध्ये आता 36 इथून करायचं होतं. इक्वेशन बदलतंय. विजयासाठी आता 9 बॉल मध्ये 34 आवश्यकता. गोलंदाज तयार. भूषण ओव्हर द स्टम्प्स, कमी गतीने टाकला. ओ गुड शॉट. पावत उंची गाठले, लांबी गाठेल का? नाही गाठू शकले. जालिंदरनं पकडली असेल. या मॅच मधली ही दुसरी झेल जालिंदरच्या नावावरती. फलंदाज बाद. तर हा शॉट ऑफ द मॅच असू शकला असता. चला पुढील मॅच दोन्ही संघांना विनंती, आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहावं. बाल संघ आपण फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. या सूचनेकडे लक्ष द्या की आपल्याला मुख्य प्रवेशद्वारानेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, याची आपण नोंद घ्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये महेश उतरलेत. इक्वेशनचा विचार केला तर आता बॉल बाकी राहतात ते 8 चेंडूंमध्ये. विजयासाठी 34 आवश्यकता. येणारे 2 बॉल हे निर्णायक असतील. कालच्या दिवशी जेव्हा मॅच सुरुवात झाली तेव्हा बॅटिंग करत असताना 82 धावा जमवल्या होत्या आणि आता देखील जवळपास त्याच रीतीचा, अर्थातच 79चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 8 बॉल आणि आता विजयासाठी 34ची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा भूषण तयार होते. महत्वाचे 2 चेंडू. 45 झालेले आहेत. या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये 4 रन आलेले आहेत. बॉल तयार. चांगला शॉट, सरळ पाठवला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा देखील लगेचच कॉल देण्यात आलेला. 2 धावा, फरक पडत नाहीयेत कोणी टीमला. एकेरी दुहेरीनं मोठ्या फटक्यांची गरज आहे कोहली संघाला. या 2च्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 47 वरती. आता 7 बॉल मध्ये 32 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये आता 32 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. हलवा बॅटने खेळायचं होतं. लेग स्टिक जरूर मिस करतो. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 48 वरती. 7 बॉल मध्ये आता 31ची गरज. या बॉल वरती जर षटकार आला तर 6 मध्ये 25 राहतील. या बॉल वरती जर विकेट आलं तर 6 मध्ये 31 राहतील. पाहूयात प्रेडिक्शन ओव्हर द स्टम्प्स. हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन. पहिली सिंगल वेगाने. सेकंडचा कॉल.
2 धावा सहजतेने मिळतात बॅटिंग करत असताना कोलिवली संघाला. 2च्या मदतीने टीमची टोटल 50 वरती. 6 बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज. 6 बॉल आणि विजयासाठी 29 ची गरज. सहा चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची आता गरज आहे कोलिवली संघाला. नुकताच आपण पाहतात व्यासपीठावरती जयेंद्र शेठ बोडके साहेबांचं आगमन. त्यांचं हार्दिक स्वागत. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्कवरती अंतिम षटकामध्ये साहिल वडवा बाटने खेळतात. पहिला चेंडू लेगला जवळपास खेळाडू नाहीये. जाईल कपल ऑफ बाउन्स नंतर बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. 5 बॉल मध्ये 25 ची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार येतो. 5 बॉल मध्ये 25 ची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा. खास करून बाल संघ आपल्याला मुख्य प्रवेशद्वार मार्गानेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायची याची नोंद घ्या. 5 बॉल 25. ऑफ करण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. वाचवल्या धावा. डायरेक्ट हिट मिस झाली आहे. 1 रन या बॉल वरती. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 24 म्हणजे 4 बॉल आणि 4 षटकार. पाहूया 0 पासून हिरो बनण्याचा संधी आता निर्माण झालेली. 4 बॉल आणि विजयासाठी 24. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण रेडी राहा. बॅटिंग करत असताना कोणी संघाने जमवल्या 78 धावा. 79चं टार्गेट. तेच टार्गेट चेस करत असताना थोडीशी दमछाक जाणवते. 4 बॉल मध्ये आता 24 ची आवश्यकता. ओव्हर द स्टम्प्स. ऑफ काय 14. शरीरापासून दूर. एज अँड टेकन. फलंदाज बाद. 3 बॉल आता 24 ची गरज. चला नवीन बॅटर आपण लगेच जा प्लीज. 3 बॉल मध्ये 24 ची गरज. 5 गडी गमावत 55 धावा आतापर्यंत कोलिवली संघाने जमवलं. धन्यवाद. 3 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 आता आवश्यकता. सफलता मिळाली साहिलला देखील. लेग स्टिक मिस करतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. 56 म्हणजे 3 मध्ये आता 23. बाल संघ इन ऍक्शन. आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये त्यांच्या विपक्षामध्ये कापरी सिद्धी पाळले. 2 ताकदवार टीम मध्ये ताकदवार संघर्ष. 3 बॉल 23. मिस केला बॉल. चांगला चेंडू टाकला प्रॉपर यॉर्कर. 2 बॉल मध्ये आता 23. औपचारिकता शिल्लक राहत असताना फक्त फॉर्मॅलिटी आता बाकी राहते. 2 बॉल 23 ची गरज. कोणी बी बनाम कोलिवली या 2 टीम मध्ये तुम्ही आजच्या दुसऱ्या दिवसातील चित्त तरार सामना पाहिला. शरीरापासून दूर. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 2 बॉल मध्ये आता 22. ची गरज. हो चांगला बॉल. प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी साहिलची. एक विकेट देखील साहिलने घेतली. 5 ओव्हरची मॅच. जबरदस्त लाईन ऑफ ऍक्शन. बॉल रिलीज करत असताना त्याचे ऍक्शन, पायांमधला फरक, हे भरपूर काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात जेव्हा एखादा फास्ट सीमर बॉलिंग करत असतो. फुल टॉस वरच्या बाजूला लागलाय. जेलची शक्यता पाहूयात. गोलंदाज स्वतः साहिलने कॉल केला. जेल देखील त्याने पकडली आहे. एंड इज वेल दॅन ऑल इज वेल. सामना इथून संपन्न होतोय आणि शेवटच्या बॉलवरती देखील साहिलने घेतली विकेट. हार्ड लक टीम कोलिवली आणि
कॉंग्रॅच्युलेशन्स टीम खोणी. चला दोन्ही संघांना विनंती की आपण मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करावं. हस्त आंदोलन केल्याशिवाय कुठल्याही संघानं मैदान सोडू नका, ही विनंती. तर नरेश कारभारी या, आपले देखील इथे सन्मान केले जाणारे व्यासपीठावर. नरेश कारभारी, नरेश कारभारी यायचंय. चला या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना धावा चांगला केल्या, जवळपास 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 11 बॉलमध्ये 30 धावा ज्यानं केल्या, आणि त्याचबरोबर बॉलिंग करत असताना इंडिव्हिज्युअल 2 षटक आपल्या संघासाठी टाकले, आणि बॉलिंग करत असताना